खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा, हिंदू महासंघाची मागणी आहे। हिंदू महासंघाचं तसंच सेन्सॉरला कायदेशीर नोटीसच आहे। चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा आता देण्यात येतोय। जर चित्रपट प्रदर्शित झाला जर चित्रपटगृहात तर मात्र या ठिकाणी अफजल वदावर व्याख्यान देऊ असा इशारा सुद्धा हिंदू महासंघाकडून देण्यात येतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटामध्ये खोटा, चुकीचा आणि विकृत करून दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते। अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी। आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। खालिद का शिवाजी नावाचा एक नवीन चित्रपट येतोय। हिंदू महासंघानं चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सेन्सॉरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे की हा चित्रपट रिलीज करू नये। हा खालिद का शिवाजी काय प्रकार असतो? शिवाजी तुळजाभवानीचा, शिवाजी जिजाऊंचा, शिवाजी शहाजीराजांचा, शिवाजी महाराष्ट्राचा, आणि त्याच्यामध्ये जे शिवाजी महाराजांचं विकृतीकरण करण्याचं काम केलेलं आहे, शिवाजी राजांना सेक्युलर दाखवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत। हे अतिशय चुकीचं काम चाललेलं आहे। शिवाजी राजांच्या सैनिकांमध्ये 35% मुस्लिम होते, कुठून शोध लावला आम्हाला माहीत नाही। शिवाजी राजांचे अंगरक्षक 18 मुस्लिम होते, हा सुद्धा गाढवपणाचा शोध त्यांनी लावलेला आहे। हा सर्व प्रकार इथंच थांबला पाहिजे। इतिहासाचं विकृतीकरण हिंदू महासंघ सहन करणार नाही। मुळात काय आहे हा वाद, का केला जातोय विरोध, समजून घेऊया आपण। खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा अशी हिंदू महासंघानं पत्र पाठवत मागणी केली आहे। हिंदू समाजात भ्रम निर्माण करणारा हा चित्रपट आहे असा दावा आहे। शिवाजी महाराजांचं खोटं चित्रण करणारा हा चित्रपट आहे असा आरोप आहे। चित्रपटात आक्षेपार्ह आणि विकृत दावे करण्यात आले आहेत। रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती असा दावा करण्यात आलाय। शिवरायांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते असा दावा आहे। महाराजांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते असाही दावा करण्यात येतोय। हे सर्व दावे कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना करण्यात आलेले आहेत असं म्हटलं जात आहे। त्यामुळे या चित्रपटावर बंदी आणा अशी हिंदू महासंघाची पत्राद्वारे मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।